कलाकार मी आशिष कांबळे यांना विनंती करतो आपण रंगमंचावर यायचंय। काही गोष्टी मी नंतर सांगणारच आहे, तुमच्याशी हितगुज करणार आहे। जरा म्युझिक द्या आमच्या कांबळे साहेबांसाठी, जोरदार टाळ्या। येस, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। एक वेगळा माहोल आता तयार होणार आहे। खास सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथे सर आलेले आहेत आणि अर्थातच भीमरायांची आणि शिवरायांची गाणी आपण इथे गाणार आहात। त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि आपल्याला आतुरकरांसाठी खूप छान छान गाणी आपण सादर करी विनंती करतो। हॅलो, चेक चेक। हॅलो, चेक चेक चेक। सर्वात आधी सर्वांना मानाचा सन्मानाचा निळा भगवा कडक जय भीम जय शिवराय। आवाज येत नाही कुणाचा? जय भीम जय शिवराय। माझ्या गीतात सुरुवात करतो। मॉनिटर मध्ये आवाज द्या थोडा, अमर भाई। हॅलो, चेक चेक। दर दर रो दर र र र र र दर र र र दर र र दर र र र नेमाप्रमाणे तर पानिया कवी झोते, पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच हागला। निर्भीडवाना तोफ खाना Oh, 1 2 3 go। सर्वांच्या मला रिकम सवत निर्भीडवाना तो खाणार नाच धडाडला, निर्भीडवाना तो खाना नाच धडाडला। महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला, महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला। निर्भीडवाना तो खाना रणात धडाडला, निर्भीडवाना तो खाना रणात धडाडला। पाशरणारा पाजर फोडणारा माझा भीम होता, वैराला ज्ञान मलाने झोडणारा माझा भीम होता। काय वर्णो महती या युगंधराचे, अरे मनुला मातीत गाडणारा माझा भीम होता। निर्भीडवाना तोफ खाणार नात धडाडला, निर्भीडवाना तोफ खाणार नात धडाडला, निर्भीडवाना तोफ खाणार नात धडाडला। महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला, महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला। जर करीन संगर मानव मुक्तीसाठी, जित करीन गाडीन नीती ही कर्मट खोटी। जर करीन संगर मानव मुक्तीसाठी, जित करीन गाडीन नीती ही कर्मट खोटी। असं भलता सुटते खल्लांच्या माती सुळतो फडाडला, असं भलता सुटते खल्लांच्या माती सुळतो फडाडला, सुळतो फडाडला 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 फडाडला
फडाडला फडाडला निज 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 गाय जा निज 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 गाय जा निज 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 गाय जा निज निज गाय जा निज गाय जा निज गाय जा निज गाय निज गाय जा निज गाय जा असं भलता सुटते खल्लाच्या माती सुळतो फडाडला असं भलता सुटते खल्लाच्या माती सुळतो फडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला फोडीला काळ्या रामाच्या पाशाना नाही मरणार हिंदू येवल्याची घोषणा हम फोडीला काळ्या रामाच्या पाशाना नाही मरणार हिंदू येवल्याची घोषणा चातुर्वर्णी ही मनूची धरणी डोलारा गडाडला चातुर्वर्णी ही मनूची धरणी डोलारा गडाडला डोलारा गडाडला 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 र सा सा रे 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 ग ग ग रे 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 सा सा रे 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 ग ग ग रे 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 सा रिदम सोबत सर्वांच्या टाळ्या हवेत मला आवडते ना सर्वांना सा सा रे 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 ग ग ग रे 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 सा सा रे रे ग ग रे 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 सा सा रे 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 ग ग ग रे 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 सा सा रे रे ग ग रे 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 सा चातुर्वर्णी ही मनूची धरणी डोलारा गडाडला चातुर्वर्णी ही मनूची धरणी डोलारा गडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला बहिष्कृताचा भारत बहिष्कृताची धरणी केली प्रभूता दिले राज तथागताच्या चरणी बहिष्कृताचा भारत बहिष्कृताची धरणी केली प्रभूता दिले राज तथागताच्या चरणी देता भीमदन कहा रूढीचा मनका मोडताच तडाडला देता भीमदन कहा रूढीचा मनका मोडताच तडाडला देता भीमदन का रूढीचा मनका मोडताच तडाडला देता भीमदन कहा रूढीचा मनका मोडताच तडाडला देता भीमदन कहा रूढीचा मनका मोडताच तडाडला देता भीमदन कहा रूढीचा मनका मोडताच तडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला निर्भिडवाना तोफ खाना रणात धडाडला निर्भिडवाना तोफ खाना रणात धडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला
महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला धन्यवाद जय भीम जय शिवराय हॅलो हॅलो आवाज येतोय का हॅलो 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 आवाज येतोय का अरे आवाज वाढवा महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज कोणच दाबणार नाही. जोरदार टाळ्या योगेश शिरसाट सरांसाठी जोरदार टाळ्या. मी पण मराठवाड्यातच आहे माझा तरी आवाज नका दाबू अरे लव लातूर जीव लातूर अरे राम राम अरे मी एकटाच आलो आता टाळ्या बघा कशा वाजतात मित्र आलो अरे आलो आलो अरे राम राम आगे असं राम 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 लातूरकर राम 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 मित्र राम राम अरे राम राम काय म्हणतो भेट नाही गाठ नाही उठ नाही बस नाही खाणं नाही पिणं नाही पिण्याचं नाव काढू नको पिणं सोडलं मॅ पाहिलं का खासदार साहेब सांगा ना काढतो बाटली पाहिली की 1.5 लिटर लाळ्याच्या तोंडात येते आणि यानं पिणं सोडले म्हणे नाही म्हणजे स्वतःच्या पैशाने पिणं सोडलं दुसऱ्याच्या पैशाने अजूनही चालतेच थोडी मारू का मुसकाडात अजिबात व्यसन करायचं नाही अरे इकडे सुशिक्षित लोक बसलेले आहेत अजिबात व्यसन करायचं नाही दारू प्यायची नाही व्यसनाला आळा घालायचा व्यसनाला आळा घालायचा हा 50 रुपये दे कशाला शेवटची बाटली राहिली ती घेऊन येतो अरे मी तुला म्हणलं व्यसन मुक्त समाज करायचा आहे मुक्त व्यसन नाही अच्छा, असं म्हणलं का व्यसनाला व्यसन घालायची घालायची. मला सांग मित्र तुझं काय चाललंय अरे काय चालू म्हणजे आपलं काम जबरदस्त चालू आहे अरे बापरे हा प्रचंड पैसा आहे माझ्याजवळ आता तर मला माहितीये त्याच्यामुळे मी घेतलाय 48 इंची कलर टीव्ही 48 इंची टीव्ही टीव्ही खाली पाडून त्याच्यावर झोपतो काय हा मग टीव्हीवर कोणी झोपत असते का नाही 48 इंची तुझी उंची म्हणून म्हणलं नाही नाही मित्रा टीव्ही घेतला भिंतीवर लावला भिंतीच्या पुढे टाकला पलंग बरं. पलंगावर टाकली गादी आहा. आणि गादीवर मी आणि मी बायको बसून टीव्ही पाहत असतो आहा. तुला सांगतो मित्रा शनिवारचा दिवस हा. होता सकाळचे 9:30 वाजले श्री कृष्णाची सिरियल सुरू झाली आ भरा 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 नाव वर गेली आहा. यमुना नदी धो 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 वाहू लागली आहा. तिकडे बालगोपाळ आणि कृष्ण तिथं कालिया मर्दन करत होते आहा. तुला सांगतो मित्रा मागच्या गल्लीत मावाला पोरग क्रिकेट खेळत होतं तुझं पोरग क्रिकेट खेळत होतो असं क्रिकेट खेळते का नाही त्याला मोठवून मी सचिन गावस्करच बनवतो पाय एक तर सुनील गावस्कर म्हण नाही तर सचिन तेंडुलकर म्हण नाही नाही त्या दोघांची क्वालिटी एकच आहे ना असं आहे का हा, त्याला- तुझं पोरग तुला स्टंप म्हणून उभा करतं का आम- नाही विचारलं आपला प्रश्न बा, जबरदस्त क्रिकेट खेळते क्रिकेट खेळतो. त्यांना असा बॉलला रट्टा दिला झपकन. झनकन आणि बॉल गेला रपकन कुठं टीव्हीतल्या यमुना नदीत बर मग पोरानं आव नाही पाहिला ताव नाही पाहिला पळत पळत आला म्हणे पप्पा 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 मी आवडीचा चेंडू काढले कपडे डायरेक्ट उडी कुठं टीव्हीतल्या यमुना नदीत बर मग माग किचन मध्ये मी बायको काम करत होती हा. पळत पळत आली म्हणे "अहो, तुम्हाला काय लाज वाटते का पोट्ट डुबून राहिलं त्याचा चेंडू डुबून राहिला काय वाचवता का नाही बायको नाव नाही पाहिला ताव नाही पाहिला डायरेक्ट उडी कुठं टीव्हीतल्या यमुना नदीत बर मग पोरग बुडत आहे त्याचा चेंडू बुडत आहे मग बायको बुडत आहे मित्र मला रावलं नाही आता मी उडी मारणार मारणार? आता उडी काय झालं लाईट गेली अरे 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 पण हा आपण धीर नाही सोडला आपण तिथंच बसून राहिलो मित्राला फोन केला मित्राला म्हटलं मित्र हो माझ्या घरची लाईट गेली आहे मग मित्रानं धरला आकडा टाकला तारावर आली लाईट हा. आता मी उडी मारणार हा. आता उडी आता काय झालं सिरियल संपलेली का अरे देवा पण मग धीर नाही सोडला मी तिथंच बसून राहिलो 8 दिवस तिथंच बसून राहिलो रविवार गेला सोमवार गेला आला दुसरा शनिवार आहा. सकाळचे 9:30 वाजले श्रीकृष्ण सिरियल सुरू झाली आ भरा 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 ना वर गेले हा. यमुना नदी धो 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 वाहत होती आहा मला पोरग पाहिले का तिथल्या बालगोपाळासोबत क्रिकेट खेळत होतं आणि बायको तर लयच कामाची यमुना नदीवर धुणं धुत होती तेवढ्यात माझ्या बायकोचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि म्हणे ओ काय पाहायला लागले 8 दिवस झाले आम्ही इथं अडकलो आम्हाला वाचवता का नाही म्हटलं बायको आवाज नाही करायचा पळत 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 टॉयलेट मध्ये गेलो हा. नळ चालू केला हा. टुबुकून पोट्याचा चेंडू पडला आहा टुबुकून मला पोट्ट पडलं धपकन मी बायको पडली असे तिघं वाचवले तेव्हा माझ्या जीवाला यमुना नदीत बुडणारे तुझे बायको पोरगन चेंडू नळातून बाहेर नळातून बाहेर आले पडले असं पाण्याचा संपर्क आहे ना ते हा, असं बरोबर आहे ते. तुझं काय चालू मित्रा मी मजेत माझ्या बायका मजेत बायका हा किती बायका आहे तशा 2 एक बाग आहे ती दुसरी जी राहती अरे तू येडा झाला काय काय झालं 2 बायका करणं काय त्याला गुन्हा आहे 2 बायका करणं काय ना गुन्हा आहे हा मग थांब मी आलोच कुठं तिसरी करतो ना मग
रे बाबा म्हणजे एकापेक्षा जास्त बायको करणं हे कायद्यानं गुन्हा आहे. असं आहे का? हा. ते माझं कसं एक स्पेशल पोरांसाठी आहे, एक स्पेशल पोरींसाठी आहे. एक स्पेशल पोरांसाठी एक पोरींसाठी किती लेकर आहेत असे? मला 8 पोरं आहे, 9 वय येणार आहे. अरे बाप, अरे लाजा वाटतात का रे? काय झालं? तुमच्या सारख्यामुळेच आज आपल्या भारत देशाचा लोकसंख्येत पहिला नंबर आला. असं हा, मग इतके दिवस कोणाचा होता? इतके दिवस चीन होती. ते चीन, मग? ते नकटे लोक, हा. आपले शत्रू, हो. त्यांचा पहिला नंबर पहिला होता. आता काही झालं तरी आपलाच नंबर पहिला राहायला पाहिजे. लागा सगळे कामाला. अरे कुठल्या गोष्टीसाठी कामाला लागायचा याचा विचार तर करा. अरे सॉरी लोकसंख्येचा विस्फोट व्हायला नको. नाही मग आणि मला कसं आहे आता 8 पोरं आहे, 9 वय येणार आहे. हा. आणि तुला तर माहिती आहे माझ्याकडे लय पैसा, लय पैसा. इतका पैसा आहे तुला काय सांगू. डब्यात पैसा, बादलीत पैसा, भगुन्यात पैसा, पैसाच पैसा नुसता. बापरे लय पैसा माहिती. माझे पोरं सुद्धा पैशात खेळत आहेत. अरे काय सांगतो, काय खेळतात? चितपट छापाकाटा. कायच इंटरनॅशनल गेम खेळतात बाबा. माझे पोरं असे छापाकाटा खेळत होते. हा. बायको शेजारीच बसली होती. हा 8 वय 9 वय येणार आहे हा, ना, हा. भूक लागती लई. भूक लागते. ती जेवायला बसली होती, पोरांना रुपया उडवला बायकोच्या ताटात. मग बायकोने घेतला घासा सगळं गिळून. अरे बापरे मग रे. पोरांनी एकच खाल्ला केला, मम्मीने रुपये गिळला, मम्मीने रुपये गिळला. म्हणलं टेन्शन घेऊ नको. तसंच उचललं बायकोला, दवाखान्यात घेऊन गेलो. हा, हा. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल. अरे देवा. म्हणलं डॉक्टर साहेब काही करा, रुपये तेवढा बाहेर काढा. हा मग 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 डॉक्टरनं ऑपरेशन केलं आणि मोजून 60 पैसे बाहेर काढले. नाही मला सांग, हा बायकोने 1 रुपया गिळला होता, हा ऑपरेशन करून 60च पैसे कसे काय काढले? माझे येणाऱ्या 9व्या लेकरांना खर्च पाण्याला 40 पैसे ठेवून घेतले. मला काय येडा समजला रे? हा पोटातले लेकरू खर्च पाण्याला पैसे ठेवून घेणार आहे? अरे तुझं लेकरू टीव्हीत जातं, हा मग माझं लेकरू खर्च पाण्याला पैसे नाही ठेवणार का? हे ऐक, खूप आपले दिवसांनी. टिंगल टवळ्या करायला लोक जमलेले नाही नाही, इथं. नाही, नाही. त्यांना काहीतरी चांगला कार्यक्रम दाखवायला पाहिजे. हा. अरे बा, आपला जीवाचा जीवलग तिसरा मित्र दिसना अजून. अरे आबा, ओ आबा, आय 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 आबा 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 आय ऐक तोंडानं रड. अरे काय करणार आहे सांग मग. काय झालं काय नीट सांग. झालं काय म्हणजे? अरे परवा दिवशी तुम्हाला काय सांगू दोस्तांनो, परवा दिवशी माझा बाप वारला. अरे वाईट झालं. वाईट झालं. मी असा रडत होतो, तेवढ्यात तुझा बाप आला. हा मला म्हणला बाळा रडू नकोस, तुझा बाप मेला म्हणून काय झालं, मी पण तुझ्या बापासारखा आहे. हा मग आपला बाप आहेच तसा फादर इंडिया. अरे त्या दुःखात सावरतोय तोपर्यंत बापाचा धसका घेतला आणि माझी आई मिली र. अरे मग तुझी आई आली, मला म्हणली बाळा रडू नकोस, तुझी आई मिली म्हणून काय झालं, मी पण तुझ्या आई सारखीच आहे. बाप मेलाय ना, बाप मेला. मग काय हरकत नाही. अरे ऐकून तरी घ्या थोडा. त्या दुःखातनं कसं तरी सावरतोय, तेवढ्या सासू सासऱ्याचा धसका घेतला आणि माझी बायको मेली रे. अरे देवा. वाईट झालं. मी असा रडत बसलेलो, मग तुमच्या दोघांच्या बायका आल्या. अबे, हे. सॉरी अरे गंमत केली बा, गंमत केली. अरे काय गंमत करतो? मला सांग, मला कशाला बोलवलं मला कशाला सांग. बोलवलं म्हणजे? अरे इतका एवढा मोठा कार्यक्रम करतो आपण लातूर मध्ये, हा मग? तर चांगला नाच गाण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे. झालाच पाहिजे. तर चांगला नाच गाण्याचा कार्यक्रम कुठे मिळतो? कुठं? पुण्यात. अरे तर आपल्याला पुण्याला जायचंय. तुला लय माहिती आहे ना? आणि मग पुण्यातली लईच माहिती आहे. ते आहे थोडीशी माहिती. दरच 4 दिवसाला पुण्याला चक्कर मारते. ऐक आपल्याला तिकडं बाई समोर गेलं पाहिजे हा. आणि बाई समोर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे, आपलं वजन पडलं पाहिजे. एक काय ते सांगा, इम्प्रेशन पडलं पाहिजे का वजन पडलं पाहिजे? इम्प्रेशन तू पाड, वजन आम्ही पाडतो. ठीक. बाई समोर इम्प्रेशन पडलं पाहिजे. बरोबर आहे. तर आपण आहे ना, आपण गावची पदं वाटून घेऊ. चालेल सगळ्यात पहिले मी बाजूला व्हायचं. काय मध्ये मध्ये चालले ना? मी गावचा सरपंच. आता मी थांब ना थोडस थांब ना. तू गावचा पोलीस पाटील. पोलीस आता पाटील. मीच राहिलो. आता तू मी पिऊन. पिऊन चांगलं आहे. शिपाई. तू शिपाई. तिथं गेल्यावर बाई समोर इम्प्रेशन पडायला आम्ही म्हणणार काय रे, मग तू म्हणायचं जी मालक. कळलं? तुम्ही काय म्हणणार? काय रे, मी काय म्हणायचं? जी मालक. बर आलं ध्यानात. चला चलायचं? चला. चला. भारी ते थोडंसं काम तो- करूया. या, या. थांब. काय झालं? मी विसरलो, मला सांगा. तिथं गेल्यावर तुम्ही मला काय म्हणणार? काय रे. हा. मी काय म्हणायचं? जी मालक. काय रे. जी मालक. आलं ध्यानात आलं. चला या. पण इकडं गेलं तिकडे इम्प्रेशन पडलं पाहिजे. थांबा. काय मी पुन्हा विसरलो, मला सांगा. तिथं गेल्यावर तुम्ही मला काय म्हणणार? काय रे. हा. मी काय म्हणायचं? जी मालक. काय रे. जी मालक. काय रे. आलं ध्यानात आलं. चला. या सगळं ध्यानात ठेवलं पाहिजे बाबा. तिथं उगाच काय मी पुन्हा विसरलो, मला सांगा. तिथं गेल्यावर तुम्ही मला काय म्हणणार? काय रे. मी काय म्हणायचं? जी मालक. काय रे.
असा खोप काय रे आमचं जी मालक तुझं हे लक्षात ठेव. सॉरी सॉरी आता लक्ष कळलं ना? हा, चला. चला चला या 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 या, या. हा. अरे, थांबा हा. थांबा थांबा काय काय अरे काय झालं बाप, बाईचा केवढा मोठा आहे बुंगला. हा? बंगला बंगला अच्छा बंगला असतो हा. ना, मला वाटलं माणसाचा असतो बंगला, बाईचा असतो बुंगला. असं दे आवाज दे. पाटी पण आहे रे. पाटी हा, पाटी. काय लिहिलंय पाटीवर? इथं नाचत मासे मिळतील. नाचत मासे मिळतील. मासे कसे नाचत असतील? तेच म्हणलं. इथं लिहिला मध्ये. अरे हे बावळ्या, इथे नाच तमाशे मिळतील असं लिहिलंय ते. सॉरी सॉरी सॉरी, जरा चांगलं शिक्षण घ्यायचं असतं. लातूर पॅटर्न मध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे होतं. तेच तर चुकलं, त्याच्यामुळेच हा घोटाळा झाला. बरं मी बाईला आवाज आवाज दे देतो. बाईला. ए, थांब 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 जरा थांब. बायला बोलू होतीस ना, थांब जरा. काय बाई संग कुस्ती करायची तुला? हा? कार्यक्रम ठरवायला आलो ना आपण. वजन पडलं पाहिजे जरा. वजन पडलं आता पाहिजे. बोलू. परवा दिवशी तुला डुकराने शेतात ओढत नेलं होतं आणि इथं व्यायाम करू राहिला. दे बाईला आवाज दे. बाई ओ बाई, ऐक ना, हे बाईला आवाज द्यायचा, म्हशीला नाही. जरा नोजल टोन वापर. बाई ओ बाई. याला भाकर वाडा, याचा पीठ माग घ्या. जरा मर्दावाने आवाज दे. हा मरत सर का. हा जोरात दे. बाई ओ बाई. बाई कोण आहे? आ? कोण हाय? मी एकटाच आहे. हे, ए, सॉरी सॉरी. या बाय बाय या बाई या 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 बाई या. बाई ये जा. आपला आवाजच तसा नाकच तसा आपला अजिबात त्याच्या. काय रे? हं? इकडे गेलो का? बोला. बाई हाऊ आर यू फाईन, आय लव्ह यू टू. ए! मेल्या ओळख ना पाळ कुठनं ना बसलं डायरेक्ट आय लव्ह यू म्हणतोय. हे? लाज वाटते का तुला? हा? काय संबंध आहे का? बाई माणसावर कसं बोलावं काय कळतं? मग? बरं बाई, कशी आहे तब्येत बिब्येत कशी आहे तुमची? छान. पाऊस पाणी तुमच्याकडे व्यवस्थित आहे ना सगळं? ए मेल्या मुडत्या, अरे तुझी हाय का ओळख पाळख डायरेक्ट खांद्यावर हात ठेवतोय. अक्कल का तुला? लेडीज बाईशी असं वागतात? हा? ही लेडीज बाई आहे ना, मग? असं वागतात लेडीज बाईशी. हा? या बाईशी तुझी ओळख ना पाळत, उठणं ना बसणं, खाणं ना पिणं, मग? खुशाल येतो आणि बाईच्या खांद्यावर असा हात ठेवतो. हा? लाज वाटते का तुला? खुशाल येतो, ओळख नाही काही नाही, आणि असा खांद्यावर हात ठेवतो. मग? असा हात ठेवत हा? असतात. तरी बाई त्यांना असा हात ठेवला. हा. काही काही इतके मोकार राहतात, डायरेक्ट असा हात ठेवतो. ए! तुझी हाय का ओळख पाळख हा? खांद्यावर हात ठेवतोय. अरे कोण आहे बाबा तुम्ही, कशाला आले इथं? सॉरी सॉरी, अक्कल का तुम्हाला? नॉनसेन्स कुठले? अरे परस्त्री ही माते समान असते. हा ही बाई तुमची आई आहे. हा. आई आहे ही बाई तुमची आई. आणि तुम्ही कोण आहे? यांचा बाप. ए, 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 ए! काय रे, तू काय लावलंय? काय लावलंय इथं? हा? काय चाललंय? कोण आहे तुम्ही? कशाला आले? सांगा पटापटा. सांगतो बाई, सांगतो. काय आहे की काय रे? जी मानलं. थांब या इकडे. मेन मी आहे, थांबा. तर बाई त्याचं काय की दरवर्षी आमच्या गावात मोठी यात्रा असते. हा. त्या यात्रेनिमित्त आम्हाला तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे. अच्छा. तर तुमच्या कार्यक्रमाची सुपारी काय असेल बाई? 50,000 रुपये घेईल. 50,000? च्या माय बाई, 50 रुपयात तर बाई आपल्याकडे उसाच्या मुळे येते रे. हा? म्हणजे निंदन खुरपण करा, ऊस तोडणीसाठी रे, ऊस तोडणीसाठी. तसं बाई बोल ना मग. हे लय होते हो, कमी करा जरा. नाही नाही नाही, 50,000 रुपये घेईन म्हणजे 50,000 रुपये घेईन. बाई थोडं कमी करा, ग्रामीण भागातून आलो आम्ही. काही नाही, 50,000 रुपयेच घेईन. ठीक आहे, 50,000 तर 50,000. हा. त्याच्या बदल्यात 40-50 लावण्या शॅम्पल मध्ये दाखवून दे चला. ऐ ऐ ऐ, बाईंचं पण नुकसान करायला नको, आपलं पण नुकसान झालं नाही पाहिजे. कार्यक्रम तर चांगलाच इथं आला पाहिजे. बाजूला सरका. हे बघा बाई, हम्म. खर्चाचा काही विषय नाही इथे. हा. तुमच्या आशीर्वादानं, गावाच्या आशीर्वादानं आपल्या दारात 2 बुलेट आहेत. या पठ्ठ्याच्या 5 बुलेट आहे बाई. माझ्या 10 आहेत. तुमच्या आशीर्वादानं, गावाच्या आशीर्वादानं दारात 4 ट्रॅक्टर आहेत. या 5 ट्रॅक्टर या 15 ट्रॅक्टर आहेत. तुमच्या आशीर्वादानं, गावाच्या आशीर्वादानं 5 एकर जमीन आहे मला. 10 एकर जमीन 50 आहे. एकर जमीन आहे माझ्याजवळ. तुमच्या आशीर्वादानं, गावाच्या आशीर्वादानं मला 1 बाप आहे. मला 5. लावा लावा, बोला की 15-20 येऊन होऊन जाऊ द्या झाडून. हा, माझ्यावर चढ बोललंच पाहिजे काय? आता कशी जिरली बरं. हे बघा बाई,
तुमचं पण नुकसान झालं नाही पाहिजे. हा तुम्ही आमच्या गावात येऊन कार्यक्रम करा. हा. जीवन खाऊन तंबाखूची पुडी देतो तुम्हाला. ए! तंबाखूच्या पुड्या देतोय ह्याला लांब ठेवा मायापासून. एक काम करा बाई, सॅम्पल मध्ये काहीतरी एक दाखवा आम्हाला सध्या. हा एखादी लावणी दाखव. दाखव. हा. कारभारी दमान होऊ द्या दमान कारभारी दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान अंग भिजल घामान होऊ द्या दमान अंग भिजल घामान. बस एवढीच. म्हटलं का आताच मजा येऊ लागली यार. शॅम्पल एवढंच असतंय. बाई फक्त बैठकीच्या लावणे जास्त घेऊ नका. का? या दोघांना बसायचा प्रॉब्लेम आहे. आयो राहू दे, चार चौकात कशाला सांगतो. बाई ऐका ना, थोडस कमी करा. कसं आहे, तुम्ही बी कलाकार, आम्ही बी कलाकार. बाई तुम्ही कुठले कलाकार, तुम्हाला कसले कलर येतात? कसल्या कला हा येऊ दिसतो का माणूस? हा याचं तोंड आहे डेस्कीवानी, पण लय कलाकार माणूस आहे. होय? तू कौतुक करतोयस का आबरू घाटतोय मला? नाही नाही, तुझं कौतुक करतोय. हा. आता इथे एवढे वादक बसलेले आहेत, हा. एवढी वाजंत्री बसलेली हा. आहे, पण हे सगळं वाद्य याच्या तोंडात येत बाई. बाबा हा तोंडाने वाजवितो. हो हो होऊ दे. या, या, इकडे या, दाखव. सेंटर. तोंडानं वाद्यांचा आवाज काढतो. अच्छा मला फक्त तुंतुन द्या दादा. तुंतुना द्या त्यांना फक्त. आता संबळ संबळ हा संबळ आपल्याकडे माहिती आहे, लग्न झाल्यावर संबळ असतो. संबळ खंडोबाच्या नावानं चांग भले. अरे, अरे, वा, वा, वा. आत्ता संबळ वाजवली, आता स्वतःला संबळ जरा. हा सॉरी ती दुसरा. आता डिमिडी डिमिडी दिमडी दिमडी. आई अंबाबाईचा उदो. बाई वा, 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 वा. असं बाय माणूस मला वावा म्हणलं की जमतच नाही हो. दिमडी वाजवल्यावर दीड दमडीचं काम केलंच पाहिजे का? पण कला कशी आहे बाई? आता 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 ड्रम सेट Drum ड्रम set. सेट म्हणजे 1760 भांडी ठेवलेली असतात आणि ती मध्ये बसून एकटंच वाजवतो बघा. आपल्याकडे नाही वाटतं ड्रम सेट. थांबली, थाळी थांबली. ती मोठी शेवट थाळी असते ती नाही वाजे की नाही लई उशीर वाजती बाई. वा, 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 आता वा, आता वा. आता ए, आत्ता 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 हा? ती बाई तुला ड्रम मध्ये घालीन आणि वरून मोठा दगड ठेवीन. बाई आता माझी कला बाई. याची कला. बाई बया, बया, हा. जे साक्षात ब्रह्मदेवाला जमलं नाही ते बाई मला जमलं. म्हणजे मला बाईच्या मनातलं कळतं बाई. काय सांगता? हो कसं फार काय? मोठी सिद्ध बाई, खूप अभ्यास केला मी. अच्छा तुम्हाला प्रत्येक घ्यायचा का? हो, हो, ते बरं, दाखवा, ठीक आहे, हरकत दाखवा. नाही. बाई तुमच्या मनात एक आकडा धरा, मला सांगू नका, मनातल्या मनात धरा. अच्छा हा धरला धरला धरला. हा. आता तुमच्या मैत्रिणीचा तिच्या दुप्पट आकडा धरा, मला सांगू नका, मनात ठेवा. हा धरला. धरला. आता तुम्ही मैत्रिणीचा आकडा मला सांगा, तुमचा सांगू नका. माझा नको तुमचा नका. मैत्रिणीचा हा, सांगू. मैत्रिणीचा सांगा. 6. 6. तुमचा आकडा 3 आहे बाई. बाई कस का ओळखला? सिद्धी बाईच्या मनातलं कळतच मला. बाबा, भारी, भारी. आता बाईच्या मनात काय चालू आहे का, मी याला आता आय लव्ह यू म्हणतेच म्हणा बाई. ती बाई तुला गादीत गुंडाळी नासी आणि वरून उड्या मारी घाशाच्या. काय चाललंय?
बाई मी पण कलाकार आहे बाई. हा? मी भविष्य सांगतो बाई. काय सांगता भविष्य सांगतो मी गावातले. बाबा 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 म्हणजे माणसं बायांचे तर सोडा, मग? गाई म्हशी डुकरं कुत्रे मांजरी यांचे सुद्धा मी भविष्य सांगितलेले आहेत बाई, त्यांचे खूर बघून. होय का हा. वा 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 तुमचं सांगा. आहा वा वा काय बाईचा हात आहे. हा? आहा बाई तू सगळ्यांसाठी करते पण तुझ्यासाठी कोणीच काही करत नाही बाई. खरंय का खोटं आहे बाई? खरे तुझ्या जवळचेच लोक तुझ्या पाठीत खंजीर खूप असतात. खरंय का खोटं आहे बाई? खरे मग आता सरस्वती जिभेवर खोटं बोलणार नाही. परमेश्वर मला डायरेक्ट सांगत असतो बाई, बाई तू सगळ्यांसाठी करतेस पण तुझ्या जवळचेच लोक तुझ्या पाठीमागून वाईट वाईट बोलतात बाई. खरंय का खोटं आहे बाई? 100% कोणाला सांगा खरंच वाटतंय. खरे अरे बापरे, काय झालं गुरु शुक्र राहू शनी नाक काढून बसलाय फनी. बाई 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 ही मधली रेषा दिसते का बाई? हा, हा, हा. ही साधी सुधी रेषा नाहीये बाई, मग? ही लोड शेडिंगची रेषा आहे. हा म्हणजे पण तुमच्यावर किती संकटाचं लोड शेडिंग आलं तरी तुमची डीपी खूप मजबूत आहे बाई. तुमच्या काळजाची डीपी खूप मजबूत आहे बाई. हा 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 आहा काल बाईच्या नशिबात जुळ आहे बाई बाई. तुम्हाला जुळी लेकरं होणार आहे. अहो पण माझं लग्न कधी होणार आहे लेकर झालं की पुढच्या वर्षी लग्न. ए! अरे काय आहे हे हा ही कसली कला आहे माझ्याकडे अजून एक कला आहे बाई. कुठची मी पाळणे म्हणतो बाई. अच्छा माझे पाळणे लय फेमस आहे पंचक्रोशीत. हो? हा बरं. धरा तुम्ही दोरी धरा. पाहिलं का लेकरू किती छान आहे. अरे वा, 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 वा. ऐक ना तोंड इकडून आहे त्याचं. घे 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 अजून घे घे. सांग तरी आधीच ऐकतच आहे पूर्ण पाहतच आहे. धरा बाई दोरी. बाईवर इम्प्रेशन आम्ही धरू? हा तुम्ही पण धरा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी जन्मलं बाळ, तिसऱ्या दिवशी बी जन्मलं बाळ. काय पोरांच्या थप्प्या लावितो का काय आता इथं पहिल्या दिवशी जन्माला बाळ दुसऱ्या दिवशी जन्माला बाळ ते काय आहे? मोठे मोठे लोक समोर बसले तर घाबरलो मी. अच्छा आता पुन्हा धरा दोरी. हा हा धरा. दमाना दमाना लेकरू मुंडक्यावर पडेल ते. दमाना. हा पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी मागित केळ, तिसऱ्या दिवशी दिलं रताळ. बाबा हे काय आहे? हा पहिल्या दिवशी मागतो केळ दुसऱ्या दिवशी मागतो रताळ काय आहे हे एकादशीचा जन्म आहे बाई त्याचा. उपासाचं खातं ते. अरे बाबानो बस झाली बंकस कोण आहे तुम्ही कशासाठी आले काय आहे ते सांगा बाई सांगायला पाहिजे. नीट सांगतो तुम्हाला. कार्यक्रम हा. कुठे आहे? कुठे लातूर मध्ये कार्यक्रम आहे. अयो. लव लातूर जीव लातूर. बाई आणि आजकाल काय झालंय ना असं सुशिक्षित नेतृत्व यायला लागलंय राजकारणात समाजकारणात. हा. आणि आपले इंजिनियर विश्वजित भैया अनिल कुमार गायकवाड हा. साहेब त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. वा, 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 वा. आणि आपल्या लातूरच्या प्रत्येक प्रश्नासाठी तो माणूस जे काही झटतोय सध्या रस्त्याचा प्रॉब्लेम असेल. अहो तुम्हाला काय सांगू पाण्याचं तर इतकं दुर्भिक्ष आहे इकडं. रेल्वेने पाणी येतो बाई. बाबा म्हणजे आमचे बाप जाते पायी पायी पाणी आणायचे नंतर सायकलवर आणायला लागले. एवढीच काय ती प्रगती झाली आता रेल्वेने पाणी यावं लागतंय. पाण्याच्या प्रश्नासाठी ते झटतायत. खासदार साहेब त्यांचं मार्गदर्शन करतायत. पाण्यासाठी झटतायत रस्त्यासाठी झटतायत विजेसाठी झटतायत आणि अनेक सामाजिक प्रश्नांसाठी ते झटतायत. आणि असं सुशिक्षित नेतृत्व आपले विश्वजित भैया इथे काम करतायत तर त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला बाई. तुम्ही सांगा काय करणार. आहे आणि आपल्या लातूरचे प्रेक्षक तुम्हाला माहितीये आवडलं तर डोक्यावर घेतात. एवढ्या टाळ्या तुमच्या आयुष्यात कधी ऐकलं नसतील तुम्ही. एवढ्या टाळ्या मिळतील. अहो मग ह्या आधी नाही का सांगायचं हा. लातूर मध्ये कार्यक्रम आहे का हा. आपल्या भैयांचा कार्यक्रम आहे हा. का? एक काम करा येण्या जाण्याचे काय होतील तेवढे द्या बाकी मी कार्यक्रमाला फुकट येते अरे वा, वा, वा. या बात आहे. आणि वा, आपल्या वा, विश्वजित दादासाठी टाळ्या झाल्या पाहिजे वा, वा, वा. कार्यक्रम की ते एवढं मनापासून राजकारण 20% ना 80% समाजकारण करतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 चालायचं मग चला 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 चला. या बाई आमच्या मागे मागे या अच्छा, तुम्ही हो, काय हो, रस्ता आले, आले. सापडणार नाही तुम्हाला. या या तुम्ही या. बरोबर थांबा थांबा थांबा. काय काय पाय पाया पाय पडा. पाय पडा. काय हो महादेवाचं मंदिर आहे मंदिर. चला. या, दर्शन घेतलं चला. पाहिजे. चांगल्या कामासाठी चाललो. या तुम्ही या. या बाई या या. बाकी काहीच नाही मग. थांबा थांबा पाय थांबा. पडा बाई, पाय पडा पाय पडा. काय दत्ताचं मंदिर आहे. अच्छा. या मंदिर आहे पाय रस्त्याला आमच्या. म्हणजे चाला ना पटकन. काय आता या या थांबा थांबा थांबा. पाय पडा बाई, पाय पडा. काय काय आहे? मारुतीचं मंदिर आहे. मारुतीचं मंदिर. वा. वा, वा. या या या. चला. या बाई, दर्शन घेत हा, दर्शन घेत घेत घेतलं बाई मी तर दर्शन. थांबा थांबा पाय, थांबा. पाय, पाय, पाय. काय काय आहे? नाही नाही ते सुलभ शौचालय दिसलं म्हणलं जरा जाऊन येतो. अरे सुलभ शौचालयाच्या पाय पडा लावतो. अरे अरे काय आहे? रंगमंचावर बोलवतो आणि याच्यानंतर खूप खळखळून असणाऱ्या अजून बराच कार्यक्रम बाकी आहे. परंतु आपल्या विनंतीला मान देऊन आम्ही पुन्हा एकदा इथे विनोदी प्रदर्शन सादर करतो. तेव्हा चला हवा येऊ देच्या सगळ्या कलाकारांना विनंती करतो आपण रंगमंचावर यायचंय. येथे भरणार आहे शाळा. शाळा म्हणजे
विनोदाची शाळा आणि त्या विनोदी शाळेचा आनंद आपण मनापासून घ्यायचा आहे. जोरदार टाळ्या चला उद्याच्या सर्व कलाकारांसाठी. या म्युझिक. हॅलो 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 हाय नमस्कार नमस्कार लातूरकर नमस्कार. मगाशी मी बोललो होतो की नाही मी जिद्दी माणूस आहे. लगेच नवीन धंदा लगेच काढून लगेच घेऊन येतो. म्हणजे सगळे धंदे बुडाले. मी माझ्या बाबाला म्हणलं पप्पा आपले धंदे कामून बुडत असेल. मी त्यांना ऍक्च्युली बाबाच म्हणतो पण संध्याकाळी 7 नंतर त्यांना फक्त इंग्लिश पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना पप्पा म्हणलं. पप्पा म्हणले बाबू धंदे करणं आपलं काम नाही तू नोकरी कर. आता सर मी मास्तर आहे. आता मी नोकरी करतो मास्तर आहे पण नशीब बदललेलं नाही. इतके बोगस पोट्टे भेटले तुम्हाला सांगतो. इतका वेळ झाला अजून एक पोट्टा आलेलं नाही. अरे अरे छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 हे छम छम करता है ये नशीला बदन. नशिला बदन छमछम करता. शाळेत आलेला अरे शाळा आहे ना इकडे. अरे शाळा म्हणजे काय. शाळा म्हणजे आम्हाला कुटणारी आणि आमच्या मायबापाला लुटणारी शाखा आहे. अबे तसं नाही रे शाळा. अरे शाळेत आले रे तुम्ही जरा नीट वागा. हा आज माझं डोकं खाऊ नका. तुम्हाला सांगतो मी लय मारेल मी तुम्हाला. हा हे काय हे. अरे शाळेचा गणवेश कुठं आहे. बर्थडे आहे ना. ओ हॅपी बर्थडे टू यू. माझ्या बापाचा बर्थडे. तू काय हे कपडे घालून आला. अहो त्यांचा झाला नसता तर माझा झाला असता का. करेक्ट आहे करेक्ट आहे. अरे नालायको नीट वागा. आज शाळा तपासायला येणार आहेत का शाळा आजारी आहे. शाळा आजारी नाही नालाय का तू आजारी आहे. अरे शाळा तपासायला बाई येणार आहे. बाई कडक आहेत. ए? नाही शिस्तीला कडक आहेत का. मग असं विचार ना शिस्तीला कडक आहे कडक आहे असं काय विचारतो. हा हे बघ सगळ्या प्रश्नाची उत्तर फटाफट द्यायची. हो सर, हा? हो सर. ओके मी तुमची सगळी तयारी करून घेतो. हा. चल इकडे हा मला सांग. मला पण थोडी घ्या. काय हे असं करू नका ना मला टेन्शन नाही. काय हे धंदे तुझे. हा इकडे हा. अरे मी असं करतो मला सांग हा औरंगजेबाला किती बायका होत्या. कोणला काय कोणला औरंगजेबाला किती बायका होत्या. औरंगजेब माहिती ना कशात होता. अरे वाचलंय मी मला. अरे हा रसायनशास्त्र. रसायनशास्त्रात औरंगजेब तुझ्या बापाने नेऊन ठेवला होता. हा अरे इतिहास इतिहास. का हसला बेटा. अहो तुम्हीच बोलला ना इतिहास. नालायक इकड्या. इतिहास नाही रे इतिहास हा विषय आहे. त्याच्यामध्ये औरंगजेब आहे. नालायक हो इतिहास शिका. हा सांग बोल पटकन औरंगजेबाला किती बायका होत्या. औरंगजेब सांग लवकर सांग. जरा औरंगजेब सांग लवकर सांगू औरंगजेब बोल ना पटकन. थांबा ना. तो काही शेजार राहतो का माझ्या. कडी वाजवली किती बायका असं आहे का ते. कसं आहे ना सर दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण लक्ष नाही घालायचं. तुमचा आपटे मॅडम बरोबर लपडे मी काय बोलतो. अरे नालायक हो बघितलंय बघितलं म्हणजे इकडे काय बघितलं. अरे नोकरी घालवाल अशानं माझी नोकरी घालवाल. मुश्किल नोकरी मिळाली मला. नालायक हो नीट वागा. हा त्या बाई येणार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. व्याकरण माहितीये व्याकरण ते तर काय रोजचं आहे. काय व्याकरण रोजचं कस काय रोजचं म्हणजे 4 झाले ना 4 आणि पोलीस आले की व्याकरण. अरे ते व्याकरण नाही रे नालायक हो. शाळेत अरे व्याकरण म्हणजे सकर्ता कर्म क्रियापद असं राहत रे. असं असतं. असंच असतं ते. अच्छा मी तुम्हाला एक वाक्य सांगतो त्याचं व्याकरण सांगा. ओके संगीता आली कुठे मला मिस कॉल नाही दिला यार. आली तर संगीता आपली उंची किती आपलं कार्य काय. संगीता म्हटलं लगेच चालला तिकडे. आता जावळ निघायला लागलं. नालाय का संगीता वाक्य आहे वाक्य. मला वाटलं आली नाही तर मिस कॉल केला असता. वाक्य नीट ऐका. हा संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे. नाही समजलं. ऐका
संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली, तिने मागे वळून बघितले. या संगीता कोण आहे? अरे हिब्रू भाषेत बोलतो का मी? मराठीत बोलतो ना, मराठी आहे ना. नीट लक्ष, नीट माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. मी संगीता आहे. नाही हे संगीता, तुझ्या अप्पर लिप किती वाढले? अरे अरे म्हणजे समज मी संगीता आहे. अच्छा, समजायचं. हा, समजायचं, समज, समजायचं. समज. मी संगीता आहे. हे बघ, संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली, तिने मागे वळून बघितलं. या संगीता कोण आहे? प्रेग्नेंट. अरे तसं नाही रे. अरे ह्याच्यामध्ये संगीता करताय करता. मग मी तिला धरताय धरता. नालायक हो, नोकरी घालू नका. म्हणती भाऊ थोडस माझ्याकडे लक्ष ठेव जा. हे नोकरी काही टिकेल असं वाटत नाही मला आता. ऐ त्या मॅडम कधी पण येतील. नीट उत्तर द्या. नमस्कार आल्या, आल्या, नमस्कार आल्या, नमस्कार 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 कशा? मॅडम. नमस्कार नमस्कार. नमस्कार झालाय ना अभ्यास? सगळा अभ्यास झाला वा, 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 मॅडम. वा. मॅडम तुम्हाला सांगतो, आज तुम्ही त्यांना कोणता पण प्रश्न विचारा. हा. आज माझी नोकरी गेलीच म्हणून समजा. हा? नाही विचारा मॅडम, विचारा. हाय, कसे आहात? बाईंचं स्वागत करूया. स्वागत 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 करूया. बाई, स्वागत हा. 1 2 3 ओ या हा. ओ बाईया असं ओ म्हणा. बाईया. या. काय बोलताय? बरं, नावं काय आहेत तुमची? मी हा. हंसराज. अच्छा. तू? मग मी जुगल हंसराज. हा. आणि बापाचं नाव? गुगल हंसराज. त्याच्या बापानं जाम सर्च करून डाउनलोड केलंय त्याला. ते होतच नव्हतं. शेवटी करप्ट फाईल आली एकदाची. लॉकडाऊन मध्ये यानं 4 सॉफ्टवेअर डाउनलोड केले. हो मॅडम. सर, पर्सनल कशाला सांग. विचारा बरं, विचारा आज मॅडम. मी तुमची तोंडी परीक्षा घेणार आहे. डायरेक्ट हा? नाही म्हणजे नोटीस वगैरे काय हा, दिली नाही नोटीस म्हणून द्यायला बाकी पाहिजे. काय डायरेक्ट नाही. कशी असं. सरप्राईज टेस्ट. हा, गरीब आहे. surprise ठीक आहे. आहे? हा. चला, पहिला प्रश्न इंग्रजीचा. हा, इंग्रजीचा प्रश्न याला विचारा. हा. बर, त्याने त्याचं काम केलं. काम झालं ना, टेन्शन नाही घ्यायचं बाई. नसेल झालं तर विश्वजित सरांना सांगा, लगेच होईल. लगेच होईल. टेन्शनच नाही घ्यायचं बाई. ऐकून घ्या ना आधी. काय? हे वाक्य मी तुम्हाला मराठीत सांगते, हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही मला हे सांगायचंय. मराठीत वाक्य सांगतायत मॅडम, ते इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं आहे. अच्छा, माझा अच्छा, पोराला अच्छा. मारील. हा. हा. त्याने त्याचं काम केलं. त्यानं तिचं काम केलं. तिचं तिचं नाही रे, काय वाक्य? तिचं नाही रे, काय, काय, काय? तिचं नाही. त्यानं त्याचं स्वतः हिमसेल्फ. अच्छा, स्वतःच हा, स्वतः. हा. त्याने त्याचं काम केलं. ही हा. हॅज हा. डन हिज वर्क. हा. बरोबर. क्या हो, बात. हो, बात. बरोबर, क्या पुढं बरोबर. काय, पुढं काय? आणि तो करतच गेला करतच गेला करतच गेला. डन 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 डन. हा, हा. हे, डन 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 डन. बसा. काय इथं काय म्युझिकल पार्टी मध्ये आले तुम्ही? हा, सारखा आपला डान्स डान्स डान्स. तुम्ही नका वाजत जाऊ ना रे, त्यांना चेव चढते ना मग. हा मॅडम विचारा. हा. मॅडम मॅडम तुम्हाला सांगतो, हा. आज तुम्ही त्यांना काही पण विचारा हा, मॅडम. हा, हा. आज माझी नोकरी गेलीच म्हणून समजा. काय? काय आता काय नशीब बरं, काय. पुढचा प्रश्न गणिताचा. गणिताचा प्रश्न याला विचारा. हा हुशार आहे बाई खूप आमच्यावर. मला सांग, 21 साता किती? एवढी हा? एवढी 21 भागिले 7 किती म्हणतात? ते बरं, मी पाडा बोलू. हा, बोल. 21चा बोलू. बापरे. मी मोठंच पाठ करतो, छोट करतच नाही. चांगली गोष्ट आहे. 21चा भाडा. हो सर. क्या बात आहे. ऐका. हा. 21 एके 21, 21 जुने अह, 21 त्रिक अह, 21 चोक अह, 21 पाचा अह, 21 सत अह, 21 साता अह, 21 आटा अह, 21 नवे अह, 21 दहा तुझ्या आईचा घो. काय हे काय हे कुठला पाडा आहे? कुठला पाडा आहे? सर, ती चाल लक्षात राहिली, आकडे नाही राहिले. मग आकडा कुठे आहे? आकडा बाप लावतो ना. हे धंदे. हा हा सांग. हा. काय आहे? हा? 21. 21 भागिले 7 किती सांग? 21 आत्ता सांगतो. हा. 21 भागिले 7 मोर. मोर? मोर? अरे काय?
मोर मोर कसा 21/7 किती? 3. 3. वा येतंय. येतंय. आता तू ये. आता तुला प्रश्न विचारते मी. मला सांग पर्यावरण म्हणजे काय? हा माहितीये. वा वा वा. पर्यावरण म्हणजे माहितीये. हॅलो, पर्यावरण म्हणजे जेव्हा घरात भाजीसाठी वर्णाशिवाय पर्याय नसतो त्याला पर्याय वरण असे म्हणतात. अरे काय बोलतोयस हे? अरे पर्यावरण म्हणजे निसर्ग रे, निसर्ग, झाडी, डोंगर. काय हाटे लोकांमध्ये हे सगळं काय? काय हा पोरगा आहे? काय पोरगा आहे हा? भूगोल येतो का? भूगोल. भूगोल म्हणजे जमिनी संदर्भात आहे ना. हा नशीब. मला सांग जगात किती खंड आहेत? जगात किती खंड आहेत? त्याला काय विचारतोयस तू सांग. अरे ह्यांच्याकडे काय बघतोयस तू सांग ना, तुला विचारते. 7. नावं सांग त्यांची नावं. आ नाही रे, नावं सांग. नाव सांग खंडांचे. मग लोखंड, दोरखंड, एकखंड, अखंड, पाखंड, श्रीखंड, आम्रखंड. हे काय काय हे? काय 7 खंडाची नाव सर. हे शिकवलं मी तुला. हा? आणि विखंड कोण बोलल? सर तुम्हाला माहितीत की नाही, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका ही आहेत ना, ही खंड आहेत. अच्छा हो का? हो का म्हणताय? हो का म्हणतायत? हा अच्छा ऑस्ट्रेलिया. तुम्ही विचारा ना भाई, आज तुम्ही काही विचारा, आपली नोकरी गेलीच म्हणून. थांबा जरा थांबा. विश्वजित भाऊ माझ्याकडे लक्ष ठेवता फक्त, बाकी काही काम धंदे नाही मला आता. बरं पुढचा संस्कृतचा प्रश्न. हा संस्कृत. मी चाललो ए, 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 मला नाही शिकायचं इकडे सर. इकडे मला काय हे येत नाही सससूत. काय येत हे नाही? सससूत मला येत नाही. जे आपल्याला बोलता येत नाही त्याच्याबद्दल विचारणार आहे का? याला संस्कृत बद्दल विचारू नका, त्याला विचारा. संस्कृत त्याचं लय पक्का आहे संस्कृत. बरं. हा मला सुभाष. हा तीच सुभाषित मी तर सांगणार, त्याचा अर्थ मला तू सांगायचा आहे. हा तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय? नाही म्हणजे काय ते सांगतो, तुम्ही प्रश्न तर विचारा. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय? नाही म्हणजे काय ते सांगतो, तुम्ही प्रश्न विचारा. तेच सांगतेय. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ मला सांग. तमसोमा ज्योतिर्गमय हा म्हणजे तुम सो जाओ माँ, मैं ज्योति के पास जाके आता हूँ. काय तमसोमा ज्योतिर्गमय. नालायक हो काय? ह्याच्या इकडे तू ह्याच्या शाळेत जाता का तुम्ही? तुमचं बापा एवढे फिया भरतात, एवढं सगळी मेहनत करतात, आणि तुम्ही हे शाळेत असं वागता? हे बघा आता आम्ही गरीब राहिलो नाही, आता आम्ही श्रीमंत झालो आहोत. आमच्याकडे 2 बैल आहेत, एक काळा एक पांढरा. 2 बैल आहे? हा सर. मग त्यांना बांधता कुठं? कुणाला, काळ्याला की पांढऱ्याला? पांढऱ्याला. पांढऱ्याला गोठ्यात. आणि काळ्याला? गोठ्यातच. मग त्याला पाणी प्यायला कुठे घेऊन जातात? कुणाला, काळ्याला की पांढऱ्याला? पांढऱ्याला. पांढऱ्याला नदीवर. आणि काळ्याला? त्याची लई नाटक असो ना, कडे नदीवरच. आणि त्यांना खायला काय देता? कुणाला, काळ्याला की पांढऱ्याला? काळ्याला. काळ्याला गवत. आणि पांढऱ्याला? अहो तुम्हाला सांगतो, सोमवार मंगळ गवतच. एकच आहे, एकच उत्तर आहे, एकच उत्तर आहे. तर काळ्याला का पांढऱ्याला, काळ्याला का पांढऱ्याला कशाला विचारतो? काळा माझा प्रिय बैल आहे ना. आणि पांढरा? तो पण प्रियच आहे. अरे मग तेच सांगतोय. पण मला काळा बैल आवडत नाही. का? तो रोज 5 लिटर दूध देतच नाही. आणि पांढरा बैल? बैल आहे, दूध कसं देईल? तुम्हीच विचारा. काय पोरे? काय पोरे? बघा. बरं हिंदी येते, संस्कृत अरे जाऊ दे. हिंदी में कुछ भी विचारो, सगळा आता है मेरे को. हा? वो गए वर्षी को जब पानी में बारिश गिरी थी ना, इतना पानी तुम्बा था ना, तो मेरी आजी है ना, आजी वो वहां के गई थी. क्या गई थी? वो वहां के गई. अच्छा. फिर वो पेड़ था नारियल का, उस पे चढ़ी और फिर वो गई. अरे 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 वाईट झालं रे. वाईट नाही झालं, उतर के नीचे घर पे गई. अच्छा विचारू का प्रश्न? विचारा विचारा विचारा. हा हिंदीचा मुहावरा सांगणार आहे मी, त्याचा समानार्थी मला सांगायचंय. मुहावरा. हा मुहावरा एकदम. समानार्थी सांगायचं. ठीक आहे एकदम असं सेम. हा धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. ह्याचा समानार्थी सांगायचा. हा विचार परत. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का.
सानिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान का. क्या बात है, क्या बात है. हिला सामान या, ठेवलंच नाही काय? ठेवलंच नाही काय. नादच सामान करायचं नाही. संपवलं विषय सगळं. काय चालू हा इंटरनॅशनल इश्यूला हात घालू नका नालायका हो. किती वेळा सांगतो तुम्हाला हा शाळा आहे ना हे. बाई तुम्ही नॉर्मल प्रश्न विचारा इंटरनॅशनल नको. हा या बर हा मला सांग महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कोणतंय? माझं घर. हा कस काय? माझ्या बापाने एसी लावलाय ना. आम्ही रोज संध्याकाळी सर आम्ही दोघं तिथंच बसत असतो हा? अभ्यासाला. हा अभ्यासाला. नालायका तसं नाही रे. एसी लावून नाही रे. असं नैसर्गिक थंड हवेचं ठिकाण कुठलं आहे महाराष्ट्रातला? हा महाराष्ट्राचं हा कुठलं? हा लवकर हा? सांग. महाबळेश्वर. शाबास वा, वा. महाबळेश्वर. हा त्याची वैशिष्ट्य सांग, 3 वैशिष्ट्य सांग. महाबळेश्वर मध्ये हा. सगळे लोक चहा पितात का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. हा. हा महाबळेश्वर मध्ये झोपताना लोक पंखा लावत नाहीत का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. हा महाबळेश्वर मध्ये जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसतात का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे बाई. ते कळलं रे नालायका. थंड हवेचं ठिकाण आहे, थंड हवेचं ठिकाण. ते कळलं थंड हवेचं ठिकाण. काही विशेष माहिती आहे का ते सांग. त्यांना विशेष ऐकायचंच आहे. सांग. हा सांग पटकन. महाबळेश्वर. हा हॅलो. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे. क्या बात. नवीनच माहिती आणली रे. खतरनाक. कसं काय रे बाळा? महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे कारण महाराष्ट्रात कोणाचं पण लग्न हो 99% जोडपे हनीमूनला तिकडच जातात. का विचारा बाई का? का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. बाई तुम्ही कुठे गेला होता? महाबळेश्वर. सॉरी 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 सॉरी. सर तुम्ही कुठे गेला होता? गेला गेला. चाललंय. सरांचा माईक सुरू करा. हॅलो. हॅलो हो आया आया. आता सरांचे मिमिक्री आयटम सुरू होतात बघा आता. सर हो त्या निळू फुले. काही मिमिक्री करा नालायका. विचारू का प्रश्न विचारा पुढचा? हा विचार मॅडम. पटपट विचारा हा. मॅडम. पटपट विचारा. बरं. संत तुकाराम थोर संत होऊन गेले. अहो महाराष्ट्र संतांची भूमी आहे बाई. बरोबर बरोबर. व्हेरी गुड. क्या बात आहे. हा त्यांच्याबद्दल 5 ओळी. 5. नाही नको 3च ओळी सांग. हा 3. हा ऐका. हा तुकाराम महाराज हे संत होते. 1 संत तुकाराम हे त्यांचे नाव होते 2 म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत. 3 अरे नालायका. एकच वाक्य फिरवलं 3 वेळा. अहो ते पण एकच होते ना. हा विचारा का बाई. काय आहे बाबा? घ्या शेवटचा प्रश्न घ्या मॅडम. बरं मला सांगा समुद्राच्या मध्यभागी एक नारळाचं झाड आहे त्याच्यावरची लिंब तुम्ही कशी काढाल? नारळाच्या झाडावर लिंब पहिल्यांदा बघितली बाई. काय तुम्ही ग्रेट आहात बाई. लिंब कशी असते? नारळाचं झाड लिंबाचं झाड आहे असं म्हटलं ते. चुकून झालं चुकून हा. झालं. हॅलो. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे हा. त्याच्यावरची लिंब तुम्ही कशी काढाल? एवढी खटाटोप कशाला करायचं? बाजारातून एक लिंबू घेऊन यायचा. तुला कशाला? विचारलाय प्रश्न विचारलाय तू सांग. त्या लिंबा सगळं तुझा रस नाही गेला तर मग म्हणतो तू हा वलवल्या. हा? हा हा समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे त्याच्यावरची लिंब तू कशी काढशील? सोपं आहे बाई. हा. असं समुद्रावरून चालत जायचं. ए पापलेट चल तिकडं. ए सुरमाई चल. अरे लिंबाचं झाड. लिंब टुक. हे घ्या बाई लिंब आणलं. तुझा बाप गेला होता का समुद्रावरून चालत? मग तुमच्या बापान तरी समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का? हे, मला नाही शिकायचं. अक्कल आहे का काही शिकवायला आम्हाला नाही चालली? शिकायचं. चल. आम्हाला नाही नॉनसेन्स. शिकवायचं. हा इतकं शिकवलं मी. इतकं शिकवलं यांना. नाही नाही तुम्ही द्या एका प्रश्नाचं उत्तर मला आता. काय? मला सांगा हा हु वॉज चंद्रगुप्त मौर्य?
Who was Chandragupta Maurya? Chandragupta Maurya was younger brother of Ganpati Bappa Maurya.